गुरुजी लिखित पुस्तक श्यामची आई, रात्र 17वी, स्वावलंबनाची शिकवण. मी लहानपणी पोत्यापुराणी पुष्कळ वाचली, परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवम, अनंतम वासिकम शेषम, अच्युतम केशवम विष्णू अशी 2-4 लहान लहान स्तोत्रेच येत होती. अनंतम वासिकम हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णू सहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे, त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती, परंतु त्यांनी ती मला शिकविली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये याचे मला वाईट वाटे. आमच्या शेजारी गोविंद भटजी परांजपे राहत होते. त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते. तो रोज 1-2 श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे. ते ऐकून मला लाज वाटे व भास्करचा राग ये. आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस ठरलो तर आपणास राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बुडबैंग नसतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुःखी होतो. भास्करला रामरक्षा येते याची मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच परवचा स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे. त्यामुळे मला जास्त चिड येई. हा आपणास मुद्दामच चिडवण्यास ऐटीने येतो असे पाहून मी फार संतापे. एके दिवशी भास्कर मला म्हणाला, श्याम, आता 10 श्लोक माझे राहिले. आणखी 5-6 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कोठे येते? मी एकदम संतापलो व चिरीस गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो, ओरडलो, भाषा, पुन्हा येशील तर बघ मला असे हिणवायला. तुम्हास येते ते आहे माहीत आम्हाला, एवढी ऐट नको. तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून. आमच्याजवळ असते तर तुझ्या आधी पाठ केली असती. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी, येऊ नको आमच्याकडे, मी मारीन नाही तर. आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, काय रे झाले भास्कर, श्यामने का तुला मारले? भास्कर म्हणाला, श्यामच्या आई, मी नुसते म्हटले की आणखी 5-6 दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे तुला मारीन, नाही तर चालता हो. आई माझ्याकडे वळून म्हणाली, होय का रे श्याम, असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तू 4दा जाशील त्यांच्याकडे. मी रागातच म्हटले, तो मला मुद्दाम हिणवायला येतो. तुला कोठे येते रामरक्षा असे मला हिणवीत तो म्हणाला. विचार त्याला, त्याने असे म्हटले की नाही ते. जसा अगदी साळसूद, स्वतःचे काही सांगत नाही, खोटारडा कुठला. आई म्हणाली, मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले, यात्रे काय त्याने चिडविले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवितो. रामविजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत? मी म्हणालो, भाऊ शिकवीत नाहीत व मजवळ पुस्तक नाही. आई म्हणाली, भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा, नाहीतर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर. भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावयाची असे मी ठरविले. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली, लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहत बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दात म्हटले, भीमाताई, भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजचे दिवस मला द्यावयाला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे. मला पाठ करावयाची आहे. आज सुट्टी आहे, मी संबंध दिवसभर लिहून काढेन. भीमाताईंनी भास्करला हाक मारली व त्या म्हणाल्या, भास्कर, श्याम एवढा मागतो आहे तर दे आजचे दिवस ते पुस्तक त्याला. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम, शाईचे डाग वगैरे नको हो पाडू, नीट जपून वापर, दे रे त्याला. भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक, माझे पाठ करावयाचे राहील. भीमाताई भास्करवर रागवल्या, तुझे अगदी आजच आडले आहे का?
आडले आहे नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचा श्याम ना, त्याच्याजवळ कसली अडी दाखवतोस? दे त्याला, नाही तर बघ. भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले. मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहावयास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो. गुरे चरावयास गेली होती. दौत, लेखणी, वही सारे सामान सिद्ध होते. रामरक्षा लिहावयास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणे संपले त्यावेळेस मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा. माझ्या आईच्या माहेरी जुना वेदाधिकांच्या हस्तलिखित पोत्या कितीतरी होत्या. ठळक, वळणदार अक्षर, कोठे डाग नाही अशा त्या पोत्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातानेच पोत्या पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते. ते दिले आहे. त्या काळात आळस माहीत नव्हता. छापखाने नव्हते, पुस्तकांची टंचाई. काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांची हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत. समर्थांच्या मठांतून ग्रंथालय असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्ली आहेत. पुस्तकांचा सुकाळ आहे. तरीही ज्ञान बेताबाताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे. जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्य दक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असे दिसत नाही. परंतु ते जाऊ दे. मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा. भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले. काय रे श्याम, इतक्या लवकर लिहून झाले? भीमाताईने विचारले. मी म्हटले, हो, ही पहा वही. भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे म्हणून मी सारखा लिहितच होतो. वा, छान आहे तुझे अक्षर. आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडवणार नाही, ती म्हणाली. मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचित होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकावयाची असे मी ठरवले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे असे मी मनात योजले. रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो, देवच जाणे. परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे. मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता. शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा केव्हा एकदा म्हणून दाखवतो असे मला झाले होते. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले. मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले व हातपाय धुवून घरात गेले. त्यांनी विचारले, काय श्याम, परवचा स्तोत्र वगैरे झाले का सारे? मी एकदम म्हटले, हो, सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का? ते एकदम म्हणाले, तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली? मी सांगितले. भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली. बघू दे तुझी रामरक्षेची वही, ते कौतुकाने म्हणाले. मी माझी वही त्यांच्यापुढे ठेवली. वहीची पाने सुंदर आखलेली होते. डाग कोठे नव्हता, परंतु अक्षर किरटे होते. वडील म्हणाले, शाब्बास, अक्षर नीट आहे, परंतु जरा लांबट काढावे, असे बुटके काढू नये. म्हण पाहू आता. मी रामरक्षा खडाखडा म्हणून दाखवली. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल. जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. आई, बघ कशी आहे माझी वही. मी तुला कोठे दाखवली होती? मी तुझ्यावर रागावलो होतो, असे प्रेमाने म्हटले. आई म्हणाली, तू उतरून घेतलेस हे मला माहीत होते. तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते. परंतु तू आपण होऊन दाखवशील अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस. आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला? वाईटाबद्दल आई रागवेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील तितके कोण करील? आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल. तो आनंद तू माझ्यापासून 8 दिवस लपवून ठेवलास. रोज वाटे, श्याम आज आपली वही मला दाखवील व मी त्याला पोटाशी धरीन, परंतु आईवर रागावलास, होय ना? आईला वही दाखवली नाहीस, बरे, पण जाऊ दे. आता झाली की नाही रामरक्षा पाठ?
पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का? अरे, आपल्याला हात, पाय, डोळे सारे आहे. स्वतःच्या पायांवर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधी होऊ नको. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्याजवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे. असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला. कृतार्थता वाटली. त्या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले की झाली खरी रामरक्षा. तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात त्या. माग त्याच्याजवळ व चिटकव. तू आज देवाला फार आवडशील हो श्याम. कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलीस.